नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चालली शेतावरती आणि शेतावरती तिकडे बाबा, मावशी, काकी आणि आई तिकडे पुढे गेल्यात आणि बहुतेक आमचा आज आटपेल असं वाटतोय. आणि तिकडे शेतावरती लावायची सुरुवात केलेली आहे आणि चला आपण पण जाऊया. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर जाऊ आपण शेतावरती, डायरेक्ट शेतावरतीच भेटूया. चला. तर फायनली आपण शेतावरती पोचलेले आहेत आणि हा बघा इथे एंट्रीला बेडा ठेवलेला आहे आणि ह्या बेड्यामधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तिकडे बघा लावायची सुरुवात केलेली आहे. आव्हान काढून झालेलं आहे ते बघा, थोडा बाकी आहे आव्हान. इकडे बाबा आहेत, त्या काकी आहेत, मावशी आणि आई. हे बघा इकडे लावून झालेलं आहे. ही आपली पट्टी पूर्ण लावून झालेली आहे. हे बघा पूर्ण लावून झालेली आहे आणि हा चोंडा लावायचा आहे. बहुतेक इकडचा काल आम्ही आटपला आणि त्या साईडला थोडा बाकी आहे. तर बघा त्या बघा तिघी जणी लावत आहेत. तिकडे बाबा आहेत. बाबा आव्हान काढून मूठ देत आहेत त्यांना. ते बघा एवढा झाला. इकडे पूर्वी पण आली. हे बघा पूर्वी पण आली. आपला पूर्वीला माहिती पण नाही. हा पण आपलाच तो झाला लावून. त्या बघा तिकडे काकी आव्हान काढतायत त्या बघा. आणि तिकडे त्या साईडला आपल्या गावामधलीच लोक आहेत. प्रत्येक जण आटपायला बघतायत लावून. हे बघा पावसाचं तर ठिकाणच नाही. ते बघा तिकडे प्रत्येक जण शेतावरती आलेला आहे. आमच्या इथे ट्रॅक्टर मागितलेला, कारण नांगर नाही भेटत जास्त, त्याच्यामुळे ट्रॅक्टर मागितलेला आणि एकदा चिखल झाला. आणि हे बघा इकडे पट्टी अशी लावून पण झाली. हे बघा पूर्ण पट्टी लावून झालेली आहे आणि इकडे चोंडा लावतायत. हे बघा पूर्ण झाला. बहुतेक थोडासा आहे तो आज आटपणार आहे. हे बघा इकडे लावतायत तिघी जणी. त्या बघा तिकडे काकी आहेत, आई, मावशी, बाबा. बाबा तिकडून मूठ आणून देतात त्या तिघींना. ती बघा तिकडे पूर्वी पण गेली. पूर्वी पण मूठ आणते. पूर्वी बघा मूठ उचलते. आणि इकडे लावतायत. हा आटपल ना. हो का लावायचा एवढा भाग आहे ना. आई बोलतात की आज आटपणार नाही, उद्या थोडा राहील, कारण अजून भरपूर आहे. दिसायला तर भरपूर कमी वाटतं पण आतमध्ये जागा भरपूर आहे. तर आपले गावातली पण माणसं तिकडे शेतावरती काम करतायत. चला आपण तिकडे पण जाऊ. हा बघा इकडे राब आहे.
हा बघा इकडे राब आहे. राब बघा किती भारी झालाय. आणि पाऊस तर बिलकुल नव्हता. हे विहिरीवरून पाणी आणून घातलेलं आहे सर्व पाणी. पाऊस आता 4-5 दिवस लागला आणि त्याच्यानंतर बंद झाला तर झालाच, पुन्हा काय लागलाच नाही. आणि हा विहिरीच्या पाण्याने एवढा राब झालाय. थोडे दिवस पाऊस लागला त्याच्यानंतर मग पाऊसच नाही. ते बघा तिकडे पण, तो बघा तिकडे सौरू आहे. इकडे सौरू आहे, शेतावरती आलाय. सौरू जेवायला बसला एवढ्या लवकर? तर इकडे राजभाऊ आहेत आणि तिकडे काकी अण्णा वगैरे आहेत. तिकडे बैल बघा बांधलेले आहेत. सर्व गावातली माणसं पाणी आहे म्हणून लावून घेतात. हा हे काय करताय? आहेत मासं? हे बघा इकडे राजभाऊ आहेत, त्यांना छोटे छोटे मासे भेटलेत. हे बघा शेतात पण मासे. आमच्या ब्लॉग मध्ये आहेत, आम्ही ब्लॉग काढायचो. बघितलं. हा बघा. हो बहुतेक झालाय. नाही थोडा बाकी आहे. हाय अजून. आज नाही उद्याला थोडा राहील. हो हो हो. पाणी नाही ना, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे पाणी नाही शेतामध्ये. तर जिथे पाणी आहे तिथला लावून घेत आहेत. वरती पाणी नाही ना. श्री भगवान पार्वती बोले श्री भगवान
पार्वती बोले श्री भगवान, पार्वती बोले श्री भगवान, गाय देवा कर केला सुंदरान, पार्वती बोले श्री भगवान, गाय देवा कर केला सुंदरान, पार्वती बोले श्री भगवान, गाय देवा कर केला सुंदरान, पार्वती बोले श्री भगवान, गाय देवा कर केला सुंदरान, पार्वती बोले श्री भगवान, पार्वती बोले श्री भगवान, पूजन करा, पूजन करा, पूजन करा, पूजन करा, पूजन करा, पूजन करा, झाली गेले वाजून गेले अकरा, झाली गेले वाजून गेले अकरा, वाजून गेले अकरा, झाली गेले 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 वाजून गेले अकरा. ह्या बघा ह्या आजी आणि आजोबा तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये राबाला पाणी घालत होत्या. ते आता लावतायत. ते बघा आजोबा बघा कसे मूठ आणतायत आजीला द्यायला. दोघच हे बघा दोघच जण शेत करतायत. हा एकदम बारीक आहे. हा हा म्हणजे मागून पेरलात. ते बघा पाऊस नव्हता त्याच्यामुळे ना एकदम पातळ झालेले राब. त्याच्यानंतर मग हे पाटून दुसरा राब पेरलं की नाही पुरणार म्हणून. हो बैल सोडलं का? हा हा हो एकट्याच आहेत ना लावायला. त्याच्यामुळे नांगर सोडून दिलंय कारण चिखल भरपूर आहे. जेवल्यात ना? खायचं ना पहिलं. ऊन बघा किती लागतं. जेवा आधी. लोणच्या सोबत खायचा. त्या बघा आजी उपाशीच आहेत आणि लावतायत. त्यांना जेवायला नाही होईत. खायची इच्छा नाही होईत. खाऊन घ्या थोडा त्याच्यानंतर लावा. हो दुसरा काय नाही. मग हा बघा इकडे नांगर धरलेला आहे. झाला ना तुमचा?
ते बघा तिकडे वरच्या साईडला पण नांगर धरलेला आहे. ते बघा हरेश बाबांनी वरती नांगर धरलेला आहे. त्या तिकडे बोला. नाही सांगू यायला त्याला भोलेनाथ बोले नाव घेऊन येते मला काही सांगू यायला त्याला बोला 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 काही काही सांगू काही बोलू बोलो नाता हो बोलते सामन पुरेली कोकणीचा गणोबा बोले काय सांगू तुला नाही बोले तेला काही बोली नाते मला सांगू मला तर घेऊ नात मला तेला काही बोलू नाते मला बोले बोले बोला काही सांगू याला तेला माया तुझी धरती रे काही बोलती रे याला बघा हे आजोबा बघा कसं गाणं बोलतात. त्या बघा तिकडे कुसुमात्या आहेत. बोलत ना चालत नाही
तिकडे कुसुम त्या गाणं बोलतायत. बुंदा काही सांगू मी काही बोलायला बुंदा तिकडे कुसुम त्या बोलते गाणं. बोलतेस ना. हो. काही सांगू मला तर घेऊ नाव नाव तुला काही सांगू फुलेली कोकणीचा गण बाबोले मला बोलवले तिथं केली कोकणीचा गण बाबोले नाही येते काही बोलू काही चालू काही चालू. दुसरा गाणं. नाही आहो. आता मला दिसतच नाही. संध्याकाळी आला पाहिजे बघायला. बोल बोल.
दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. मुंबईला जाताना झाली रात, मराठ्याच्या पोरीने धरला माझं हात, तिथं गेली सारी रात. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. मुंबईला जाताना झाली रात, गौऱ्याच्या पोरीने धरलं माझं हात, तिथं गेली सारी रात. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. मुंबईला जाताना झाली सारी रात, तिथं आग्र्याच्या पोरीने धरला माझा हात, तिथं गेली सारी रात. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. मुंबईला जाताना झाली ती रात, गुजरात्याच्या पोरीने धरला माझा हात, तिथं गेली सारी रात. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. मुंबईला जाताना झाली ती रात, तिथं अधिकाच्या पोरीने धरला माझा हात, तिथं गेली सारी रात. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. दे माझी लुंगी मुंबईला जाऊन दे. चला तर फायनली आपण आपल्या शेतामध्ये पोचलेले आहेत आणि आता आपण लावायची सुरुवात करणार आहेत. ह्या बघा इकडे लावत आहेत आणि इकडे बाबा आवण काढतायत. हे बघा एवढं आवण काढायचं आहे. चला तर आपण पण आता लावायची सुरुवात करू. आता आपण आपल्या शेतामध्ये पोचलेलो आहे आणि लावायची सुरुवात करू. चला. गाणं प्रियंका बोलशील ना तू? गाणं बोल. चला आई बोला. गाणं हो बोला, आम्ही पण बोलू. जाऊ दे मला पाण्याला जाऊ दे. देवाच्या गरमाला पाण्याला जाऊ दे. पाण्याला जाताना झाली ती रात, गुलाबाच्या फुलामध्ये लावली की वाट. पाण्याला जाताना झाली ती रात, गुलाबाच्या फुलामध्ये पाण्याला जाताना झाली ती रात, गुलाबाच्या फुलामध्ये मुंबईच्या नाक्यावरी. मुंबईच्या नाक्यावरी. मुंबईच्या नाक्यावरी. मुंबईच्या नाक्यावरी. मुंबईच्या नाक्यावरी. मुंबईच्या नाक्यावरी. बागा कशाला लाविल्या. 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 बागा दुराव्याच्या लावल्या. 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 पहिली पूजा गणपतीची. पहिली पूजा गणपतीची. पहिली पूजा गणपतीची.
गणपतीची पहिली पूजा गणपतीची पहिली पूजा गणपतीची गणपतीला दुर्वा 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 गणपतीला मुंबईच्या नाक्यावरी 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 बघ कसे लाविल्या बघ कसे लाविल्या बागा 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 कसे लाविल्या बाग भेंडीच्या लाविल्या बागा 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 भेंडीच्या लाविल्या थोडं सगळ्या फुलांना बोलत जातात ते बघा तिकडे जेवायची सुरुवात झाली दुपारचं जेवण ते बघा इकडे जेवायला बसली शेताच्या बांधावरती ते बघा त्या साईडला लावतायत लोक इकडे लावतायत आणि इकडे पण जेवायला बसलीत ते बघा हे बघा जेवणामध्ये बघा वाकटी भाकरी भात बोंबील बारीक सुकट हे बघा बोंबील मसाला लावला आज उपवास नाहीत ना आज बुधवार आज उपवास नाही हे बघा वाकटी बघा तुला पण घे ते बघा भाजलेलं बोंबील बघा मसाला वगैरे लावून आणलेला आहे तळून काढायचं धुवायचं ना मग मसाला लावायचा या जेवायला शेतावरती जेवायची मजाच वेगळी आणि जेवण पण जास्त जातो काय पण असू दे व्हेज नॉनव्हेज कसा पण असू दे पण नॉनव्हेज जास्त
जास्त खायला शेतावरती मजा येते. सुकट वगैरे असली तर भरपूर ना, सुकट वगैरे असली जास्त तर मस्त खायला मजा येते. जेवण पण जास्त जातं. घरी एवढं जात नाही जेवण, एवढं शेतावरती जातं. खायची वेगळीच मजा. ते बघा तिकडे त्या साईडला बाबांनी फणस कापला. जेवल्याच्या नंतर फणस खायचा आहे. इकडे बाबांनी फणस कापून घेतलेला आहे. इकडे जेवतात माणसं. ते बघा आता जेवून झालं आणि आता परत लावायची सुरुवात झाली. तिकडे लावायला जात आहे आता. ते बघा राजाने पण खाल्ला जेवण. ते बघा तिकडे पण दोघं जण जेवत आहेत. ह्यांची जोडी विकायची आहे बघा. ह्यांचं जे बैल आहे ते विकायचे आहेत. कोणाला लागले तर सांगा. नांगराला चालत नाही बरोबर. कोणाला पाहिजे काय. गाणं बोला मग चालतील बघा. पोचलो शिवा बार बिगी बिगिनी चल रे राजा, बिगी बिगिनी चल माझ्या खरजा. बाजू अरे नांगर दुसरीकडे जातोय. बैल फिरतो दुसरीकडं. ह्याला काय झाला आता तरुण आले आयला एवढा सकाळपासून करते. हात 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 बाहेर हात हात बाहेर हात बाहेर त्याला ऐकायचा एक दोन दोन घऱ्या मारता ना चिकन देत होतो लावायला एक माणसाला. चला तर मस्त वाटतं, मजा वाटते शेती लावायला. आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला तर टाटा बाय बाय.